लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बुद्ध पौर्णिमेनिमित्त नाशिकमध्ये भगवान बुद्धांच्या 30 भव्य मूर्तींचे वितरण। भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुपचा उपक्रम। समता, शांतता व बंधुतेचा संदेश। बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी नाशिकमध्ये भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुप यांच्या वतीने भव्य मूर्ती वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत इंदिरानगर येथील कलानगर परिसरातील राज सारथी हाऊसिंग सोसायटीजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकूण 30 भगवान बुद्धांच्या मूर्तींचे भक्तिभावाने वितरण करण्यात आले। या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते। यावेळी KK बच्छाव गुरुजी, प्रदेशाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, पंकज खरे, सरचिटणीस संजय भरीत, जिल्हाध्यक्ष गुणवंत वाघ, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या भाषणातून भगवान बुद्धांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित करत समाजाने शांतता, समता आणि बंधुता या मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे आयोजन समाजभूषण आयु मोहन भाऊ अढांगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमामुळे बौद्ध समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बुद्ध पौर्णिमेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचवण्यात आयोजकांना यश मिळाले आहे। बिंबे सकल दस दिसे केसलोमादि धातु वंदे सभ्येपि बुद्धं दस बल तनुजं एतियं सबं सबठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रामं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य पूर्ण शासनमते भूति तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजनोद्धारा भगवंता राष्ट्र घटना कृते शोभते भारते महामानव बोलते सार्थ सज्ञ आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्पपूजा या ठिकाणी आणि आदरणीय मोहन भाऊ यांनी करायची आहे। संघनायक आदरणीय बदनकर राहुल यांनी सुद्धा पुष्पपूजा या ठिकाणी आदरणीय बच्चा गुरुजी यांनी आढांगळे दादा आणि आई यांनी देखील इथे आदर्शांची पूजा करत। भाऊंचे काका आदरणीय मधुकर दादा आढांगळे आणि हिराबाई आढांगळे काकू यांनी देखील या ठिकाणी पुष्पपूजन करण्यात। नलिनीताई आढांगळे आपण देखील या ठिकाणी प्रतिमांचं पूजन करण्यासाठी यायचं आहे। स्मिताताई आढांगळे आपण देखील यायचं आहे। महिला असते असं काहीतरी सुभाषित आहे, परंतु खांद्याला खांदा लावून सदैव ते उभे आहेत। आणि त्याचबरोबर नाशिक खूप खूप स्वागत करतो। आणि खरं तर आपण जो संकल्प केला आहे आपल्या सर्वांचं, म्हणजे माझं हेच आहे स्वप्न म्हणण्यापेक्षा खरं तर स्वप्न बघणं हे आपल्या धर्मामध्ये नाही आहे, पण मी निश्चय केलेला आहे की गाव तिथे बुद्धविहार असलं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये बुद्धरूप असलं पाहिजे। यासाठी मी रात्रंदिवस जेवढं शक्य होईल त्या ठिकाणी बुद्धरूप देण्याचा प्रयत्न करत राहील, हेच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो। आणि तसेच मी आजच्या दिवशी आपल्याला हेच सांगतो की आपण जर विचार केला की 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेबांनी महाडला पाण्यासाठी सत्याग्रह केला होता। जे महाडचा 14 तळे आहे तर त्या ठिकाणी गायी म्हशी आंघोळ करत होत्या, परंतु माणसासारख्या माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। 1927 पुढच्या वर्षी 2027 म्हणजे 100 वर्ष पुढच्या वर्षी होणार आहे। परंतु 100 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो सत्याग्रह टायकोट सूटबूट घालून करत होते। तसेच आपण जर बघितलं की 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला की जर राम गायीच्या गोमूत्राने शुद्ध होत होता, परंतु त्या ठिकाणी जर माणसाचा स्पर्श झाला तर तो अपवित्र होता। तर बाबासाहेबांनी 1930 म्हणजे आपण परत
विचार केला की 95 वर्षापूर्वी तो सत्याग्रह या ठिकाणी मंदिर प्रवेशासाठी केला. बाबासाहेबांचा कोणत्याही मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह होता, पण त्यांचा सत्याग्रह होता की माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी आणि माणसाला माणसासारखं अधिकार प्राप्त व्हावे, त्यासाठी बाबासाहेबांनी हे सत्याग्रह केलेले होते. तर त्या ठिकाणी सत्याग्रह करत असताना बाबासाहेबांनी तो सत्याग्रह 95 वर्षापूर्वी ज्यावेळेस केला, त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सत्याग्रह टाय कोट सूट बूट घालूनच बाबासाहेबांनी केला होता. तसंच आपण जर तिसरं उदाहरण जर बघितलं बाबासाहेबांचं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस बडोद्यामध्ये नोकरी लागली आणि नोकरी लागली असताना बाबासाहेबांना भाडेतत्त्वावर एक खोली घ्यायची होती आणि खोली घेतली असताना की बाबासाहेबांना त्या ठिकाणी एक दलित व्यक्ती म्हणून खोली मिळत नव्हती, तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी नाव बदलून बाबासाहेब त्या ठिकाणी राहिले. परंतु ज्यावेळेस समजलं की या ठिकाणी एक दलित व्यक्ती राहत आहे, तर बाबासाहेबांचं संपूर्ण साहित्य संपूर्ण सामान्य रस्त्यावर फेकून देण्यात आलं. परंतु विचार करा, त्यावेळेस जरी बाबासाहेबांना खोली घेण्याचा अधिकार नव्हता, तरी बाबासाहेबांनी अंगावरती टायकोट सूटबूटच होता. आज विचार करा, आपल्याला याच्यातला कोणता अधिकार नाही, आपल्याला सर्व अधिकार प्राप्त झालेला आहे. पाणी पिण्याचा अधिकार आहे, मंदिर प्रवेशाचा अधिकार आहे, किंवा सर्व अधिकार आपल्याला आज मिळाले आहे. परंतु आपल्या अंगावरचा कोट हा गायब झालेला आहे. हा कोट जाण्याचं रिझन काय आहे की आपला बाप 100 वर्षापूर्वी कोट घालतोय आणि 100 वर्षांचं ज्याचे मुलं आहेत त्यांना सगळे अधिकार मिळालेले आहेत, मग त्यांच्या अंगावरचा कोट गेला तरी कुठे? तर आपण जर विचार केला की बाबासाहेबांना फक्त आपण डोक्यावर घेऊन नाचत आहोत, बाबासाहेबांना डोक्यात घेत नाही, बाबासाहेबांनी दिलेला धम्म डोक्यात घेत नाही, त्या धम्माचा आपण स्वीकार करत नाही, बाबासाहेबांनी दिलेलं 22 पत्नी आपण पाळत नाही. वेळोवेळी 22 पत्नीचं कसं खंडन होईल याच्यासाठी आपण रात्रंदिवस काम करत असतो. प्रत्येक आजही आपल्या तरुण वर्ग असेल हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, महिला वर्ग आजही आपलं कर्मकांड देवी धर्माचं काम करत फिरत आहे. तर याच्यामुळे बाबासाहेबांचा जे निश्चय होता हा पूर्ण कधी होणार नाही. बाबासाहेबांचं स्वप्न, खरं तर महापुरुष स्वप्न कधी बघत नसतात. बाबासाहेबांचा निश्चय होता की मी पुरा भारत बौद्धमय करेन, परंतु जर अशा पद्धतीने त्यांचा समाज वेळोवेळी बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाचं खंडन करत असेल, वेळोवेळी 22 पत्न्यांचं पालन करत नसेल, धम्माचं आचरण करत नसेल, तर कशा पद्धतीने हा भारत बौद्धमय करेल? जर आपल्याला खऱ्या अर्थाने भारत बौद्धमय करायचा असेल, बाबासाहेबांनी दिलेला मार्ग जर आपल्याला घ्यायचा असेल आणि आपला संपूर्ण समाज जर आपल्याला टायकोट सूटबूटमध्ये आणायचा असेल, तर आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला जो रस्ता आहे तो मार्ग आपल्याला रात्रंदिवस त्याच रस्त्याने चालावं लागेल. आपल्याला भरकटण्यासाठी खूप लोक आहेत, आपल्याला रस्ता बदलून देण्यासाठी खूप लोक या ठिकाणी तयार आहेत. त्यांचं न ऐकता जर बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकं योगदान केलं आहे, जर बाबासाहेबांचा मार्ग आपण पाळला तर आपण नक्कीच हा भारत बौद्धमय करू. नक्कीच हा आपण प्रत्येक घर आपलं सुशिक्षित करू, प्रत्येक घरातला व्यक्ती हा शिक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक समाज आपला टायकोट सुटामध्ये आपण आणू शकतो. तर खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी त्या दिशेने पाऊल टाकावं हीच मी आजच्या दिवशी विनंती करतो आणि आपण आले याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.